हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे सुंदर दाना Thank you.
Oh,
रामकृष्ण रूप बाहुता लोचनी रूप बाहुता लोचनी रूप बाहुता रूप बाहुता
Oh,
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन Bye.
हो बरोबर आहे अजून केलं तर तुम्ही येणार नाही. 2 नंबरला टाकू थांबव कशाला पाहिजे? स्वामी काजा गुरु भक्ती गुरु भक्ती स्वामी काजा गुरु भक्ती गुरु भक्ती स्वामी काजा गुरु भक्ति गुरु भक्ति 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 देखो वचन सेवा पाती देखो वचन सेवा पाती एक सेवा पूजा सेवा पूजा एक सेवा पूजा पूजा वचन सेवा भक्ति वचन सेवा भक्ति पूजा विष्णु पूजा पूजा विष्णु पूजा अनुभव नाही दूजा
स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांचे दुःखे, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तासु अवधारी जोजी. महायोग पीठे तटे भीमरत्याम, वरम पुंडलीकाय दातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करो
मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जोडोनिया करा चरणी चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा असो नसो भाव आलो तुझी ठाया कृपा दृष्टी राहे मजवरी पंढरी राया स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवे आणि कांच्या दुःखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ हीच विष्णूची महापूजा
अनुभव नाही तुझा विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचे कळसस्थान असे श्री संत तुकाराम महाराज आणि या तुकाराम महाराजांचा भगवंताच्या प्राप्तीसाठी साधे सरळ सोपे उपाय सांगणारा असा 4 चरणाचा साधा सरळ सोपा अभंग मी तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं की त्याने अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. त्या निमित्तानं आज आपण सगळे या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत हे मी नव्याने सांगणं म्हणजे म्हणतात ना तुपाला जाऊन भांड लपवण्यासारखं. त्या पद्धतीने आता तुम्ही सर्व श्रोते सण जाणता, परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य असल्या कारणाने या ठिकाणी माघ महिन्यातील गणेश जयंती आणि या गणेश जयंतीच्या निमित्ताने आज वारणकर कुटुंबाच्या घरामध्ये गेली 2 वर्षे हे 2रं वर्ष आपले गणपती बाप्पा विराजमान होत आहेत. आणि या दिवशी सुंदर अशी कीर्तनरूपी सेवा या सर्व कुटुंबांनी या ठिकाणी आयोजित केली. शिवाय तुम्हा सर्व श्रोते सज्जनांचा किंवा वाडीतील ग्रामस्थांचा यामध्ये सहभाग लागला. छोट्या ना छोट्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या कारणास्तव सहभागी आहात. त्यामुळं तुम्हा सर्वांचा या ठिकाणी जो हातभार लागलेला आहे किंवा या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचा मनपूर्वक आभार. आज श्री गणपती बाप्पांची जयंती आणि या जयंती निमित्ताने आपण सगळे इथं उपस्थित आहात. या जयंतीचं औचित्य साधून आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. पण वर्षाचा जर विचार केला तर या वर्षामध्ये गणपती बाप्पांचं 3 वेळा आगमन होतं. 3 वेळा आगमन कोणत्या कोणत्या दिवशी? एक वैशाख पौर्णिमेला, दुसरं भाद्रपदमध्ये जिथं की सगळ्यांच्याच घरी गणपती आपल्यामध्ये विराजमान होतो. आणि आजच्या दिवशी ही माही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये गणपती बाप्पा विराजमान होतात. त्याचं कारण असं, भगवंताने जन्म घेतला, भगवंताला जन्म घ्यावा लागला. त्याचं कारण असं की एकच, काय तर भक्ताचं रक्षण करण्यासाठी. मग माघ महिन्यामध्ये गणपती बाप्पाने जन्म कशा करता घेतला तर देवांतक आणि नरांतक नावाचे 2 राक्षस होते. तर या राक्षसांना मारण्याकरता हा माघ महिन्यातील भगवंताचा अवतार, ज्याला आपण विनायक म्हणतो, आणि विनायक चतुर्थी या निमित्तानं आपण ते साजरे करतो. मग भगवंताने सुंदर असा अवतार घेतला, कारण की ज्या ज्या वेळेस भक्तावरती संकट येतं त्या वेळेस भगवंत अवतार घेतात. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. मग असा हा सुंदर भगवंताचा अवतार. आणि या अवताराच्या दिवशी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभावा या हेतूने आपण या सगळे वारणकर कुटुंबाच्या घरी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. मग अशा या भगवंताला आपण नमन करू. नमिला गणपती माऊली शारदे आता गुरुराया दंडवत. त्या भगवंताला नमन करूयात आणि आपलं हे कीर्तन रूपी जी सेवा आहे ती आपण सुरुवात करूयात. विठ्ठल. या ठिकाणी विशेष असं महत्त्व सांगायचं झालं तर 2 गोष्टी एकत्र आलेल्या, त्या म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणायला काही हरकत नाही. 2 गोष्टी कुठल्या कुठल्या? एक तर माघ महिन्यातला गणपती बाप्पाचा उत्सव किंवा गणपती बाप्पांची जयंती, आणि दुसरा म्हणजे सत्यनारायणाची महापूजा. सत्यनारायणाची महापूजा असा सुंदर असा योग या ठिकाणी आलेला आहे. मग त्या निमित्तानं बाबा तुकाराम महाराज तुम्हा मला सांगतात की भगवंताची आपण काय करतोय? पूजा करतोय. भगवंताला आपण आपलंसं करून घ्यायचंय. मग ते आपलंसं करून घेत असताना आपण
त्याच्यासाठी कोणते कोणते सोपे सोयीस्कर मार्ग आहेत ना, ते मार्ग तुकाराम महाराज या अभंगाद्वारे सांगतायत. महाराज सांगतायत की बाबा, तुम्हाला जास्त अवघड मार्गांमध्ये जाण्याची गरज, मी साधे सरळ सोपे मार्ग तुम्हाला सांगतो. त्यातला पहिला मार्ग म्हणजे स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. महाराज म्हणतात काय करा, स्वामीची भक्ती करा. दुसरं म्हणजे पितृवचन, पित्याचे वचन पाळा. सेवापती आणि गुरुभक्ती. अशा पद्धतीने 4 प्रकार भगवंताच्या सेवेचे या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतायत. त्याशिवाय सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुःखे, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. महाराज म्हणतात जर तुमच्या मुखामधून सत्य बोल निघत असतील ना, तर ही पण एक काय, विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. महाराज म्हणतात ही देखील एक विष्णूची काय, महापूजा आहे. आणि या संपूर्ण गोष्टींचा जर तुम्ही निश्चय केला ना, तर निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत बघा, शास्त्रामध्ये भगवंत प्राप्तीचे 4 सुंदर असे मार्ग सांगितलेले आहेत. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग आणि भक्तिमार्ग. 4 प्रकारचे मार्ग सांगितलेत. पण ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि योगमार्ग हे खडतर आहेत, अवघड आहेत, आपल्या सर्वसामान्यांना न जमणारे असे आहेत. मग ते करत असताना साधू संत त्या मार्गाला उपदेश करत असताना अधिकार पाहून उपदेश करतात. अधिकार जायचा करू उपदेश, अधिकार जायचा करू उपदेश, असा अधिकार बघून साधू संत उपदेश करत असतात. पण भक्ती मार्ग असा आहे, चौथा जो मार्ग आहे भक्ती मार्ग, तो भक्ती पण ते बहु सोपा, अतिशय सोपा असणारा असा हा भक्ती मार्ग. मग ह्या भक्ती मार्गामध्ये उपदेश करताना महाराज काय म्हणतात, सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. इथं सगळ्यांसाठी अधिकार आहे. कशामध्ये, भक्ती मार्ग. या भक्ती मार्गामध्ये सगळ्यांसाठी अधिकार. सगळ्यांसाठी म्हणजे कोणासाठी, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. कोणीही या, लहानांनी या, थोरांनी या, नारींनी या, पुरुषांनी या, कोणीही या. इथं सगळ्यांसाठी या भक्ती मार्गामध्ये काय आहे, तुम्हाला तो अधिकार आहे. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की ते या ठिकाणी सगळ्यांनी या. पण बरं, भक्ती मार्गामध्ये जर आपण पाहायचं झालं ना, तर त्यामध्ये पण पुन्हा 9 प्रकार आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पदसेवा, दास्य, सख्य, वंदन, अर्चना आणि आत्मनिवेदन. अशा 9 प्रकारच्या भक्ती या शास्त्रात सांगितल्या, ज्यांना 9विध भक्ती असं म्हटलं जातं. बरं, आज या ठिकाणी आपण 3 प्रकारच्या भक्ती एकत्र करतो. एक म्हणजे श्रवण, जी तुम्ही सगळे बसून करताय. एक म्हणजे कीर्तन, जी या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचं काम करते. मग ही दोन्ही प्रकारे आपल्या भक्ती होतीये, नामसंकीर्तनही होतीये आणि तुमची श्रवण भक्ती होतीये. आणि तिसरी म्हणजे आता सकाळी झालेली सत्यनारायणची महापूजा, ती म्हणजे अर्चन भक्ती. 3 प्रकारच्या भक्ती आपण या ठिकाणी आजच्या दिवशी पार पाडत आहोत. मग ही भक्ती करत असताना, अर्चन भक्ती करत असताना, शास्त्रामध्ये ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो ना, त्यावेळेस 3 प्रकाराने तो जन्माला येतो. जर त्याचं कर्म जर चुकीचं असेल तर तो कर्मामुळे जन्माला येतो. जर पाप पुण्य त्याचं समान झाले, पाप पुण्य समान समे, कैक पावी जे कर्मभूमे. पाप आणि पुण्य जर समान झालं ना, तर मनुष्य योनीमध्ये जन्म होतो. आणि तिसरं म्हणजे वासना. कर्म, पाप आणि वासना या 3 गोष्टींमुळे हा मनुष्य जन्म घ्यावा लागतो. मग आपण पवित्र अशा नरदेहामध्ये आता या ठिकाणी आलेलो आहोत. पवित्र या कारणामुळे, कारण की जवळजवळ 84 लक्ष योनीच्या नंतर आपल्याला हा देह एकदा भेटणार आहे. लय अवघड नाही नव्हते, नाही असं गंभीर होऊन बसू नका बरं. नाही म्हणजे जमतंय ना. हा, 84 लक्ष योनीच्या नंतर हा एकदा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग हा नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर भगवंत म्हणतो,
भगवंताने सुंदर असा नरदेह दिलाय, पण कशा करता दिलाय? देवे दिलाय देह भजन कोमटा तो तुला झाला पाटा दिला देह भजन कोमटा तोया झाला फाटा। बाधिकेचा भगवंताने पवित्र असा नरदेह तुम्हा आम्हाला दिलाय। ज्यावेळेस भगवंताने सृष्टी निर्माण केली ऐसे जाणावयाचे निज स्वरूपाते पूर्वी तेने श्री अनंते आपुलिया मायेचे निहाते केली बहुत शरीरे एके केली भूचरे एके केली खेचरे एके केली जरचरे चराचरे ते बहु एके। भगवंताने सुंदर अशी पृथ्वी निर्माण केली आणि निर्माण केल्याच्या नंतर त्यानं वेगवेगळे जीव जन्माला घातले। वेगवेगळे जीव भगवंताने जन्माला घातले आणि घातल्याच्या नंतर भगवंताने या सृष्टीकडे पाहिल्याच्या नंतर त्याला तितकासा समाधान वाटलं नाही, आनंद वाटला नाही। मग देवाने हा मनुष्य देह निर्माण केला। ऐसी देखून सृष्टी ते सुख न वाटे देवाते मग मनुष्य योनी प्रकृते आदरे बहुत निर्मिली। भगवंताने मोठ्या प्रेमाने आदराने मायेने हा मनुष्य देह निर्माण केलाय। मग देवाला असं वाटलं की हा काय करेन, माझं भजन करेन, माझं नामस्मरण करेन, मला आठवण। आपण आईच्या गर्भात असताना वचनही दिले आठवीने पाय हा माझा नवस। सुंदर असं भगवंताला नवसही केलंय, पण आपण तो पार पाडवत नाही। जन्माला आल्याच्या नंतर आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही। मग नामस्मरण करत नाही किंवा जन्माला तेवढा वेळ देत नाही, मग नेमकं करायचं तरी काय? कारण की ह्या नरदेहाला येऊन भगवंताला आपल्याकडनं तेवढीच अपेक्षा आहे की हा जीव जो जन्माला आलेला आहे तो माझं नामस्मरण करेल। म्हणून या ठिकाणी कीर्तन रूपी भक्ती, म्हणून या ठिकाणी अर्चन रूपी भक्ती, साधे सरळ सोपे भक्तीचे प्रकार आहेत। आतापर्यंत युग किती झाले? तो युग 4, बरोबर ना? पहिला आहे कृतयुग, नंतर आहे त्रेतायुग, नंतर आहे द्वापार युग आणि आता आहे कलियुग। पहिला कृतयुग। या कृतयुगामध्ये ज्या वेळेस जे साधू संत होते ना ते भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी काय करायचे तर ध्यानाला बसायचे। खूप वर्ष त्यांची ध्यान तपश्चर्या चालायची आणि ध्यानाला बसल्याच्या नंतर त्यांना भगवंताची प्राप्ती व्हायची। तेवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं। आपल्याला 10 मिनिटं चिंतनाला बसायला पण जमत नाही, तेवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं। हे कृतयुगाचं महत्व। नंतर आलं त्रेतायुग। या त्रेतायुगामध्ये यज्ञ करून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, यज्ञ करायचे, होम हवन करायचे आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची। नंतर आलं द्वापार युग। या द्वापार युगामध्ये पूजेने भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आणि आता आलं मग या कलियुगामध्ये सोपं साधन काय हो? नामसकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे। या कलियुगामध्ये योग्य साधन असं काय तर नामसकीर्तन। कारण की कलियुगामध्ये हेच सोपं साधन सांगितलेलं आहे। मग नामसकीर्तन अतिशय सोपं साधन सांगितलेलं आहे। त्याच्याच बरोबर जे नित्यकर्म आहेत, भगवंताला असं वाटलं की हा जवळजवळ संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी खर्च करेल, म्हणून त्यातल्या त्यात देवपूजा सांगितलेली आहे। पण विषय असा झाला की आपल्याला 24 तासांपैकी आपण देवपूजेला किती वेळ देतो? जास्तीत जास्त अर्धा तास। आणि आपल्याकडे खूप चांगली पद्धत आहे की आपल्याकडे भरमसाठ देव असतात, बरोबर ना?
भरपूर भरपूर छोट्या छोट्या देव एकच आहे हो, त्यात काय वाद नाही. पण आपल्याकडे प्रत्येक देवाची मूर्ती ही असते. मग त्या मूर्तीला साफ करण्याचं, त्याला स्वच्छ करण्याचं, मग पुन्हा त्याच्यावरती ते संपूर्ण तिची पूजा करण्यामध्ये वेळ आपला हा लागत असतो. मग आपल्याला त्याच्यामध्येच किती तो वेळ जाणार. भगवंताला असं वाटलं की हा जवळजवळ 24 तासातला निदान अर्धा दिवस तरी मला देईल, पण आपल्याला अर्धा तासही जड होतो. एकदा एक प्रसंग झाला एका वारकरी कुटुंबाच्या घरी, की त्या घरामध्ये जे वडील होते ते देवपूजेमध्ये खूप आनंद वाटायचा त्यांना, आणि देवपूजा अगदी नियमाने देवपूजा करायची. पण त्यांचा जो मुलगा होता त्याला त्यामध्ये रस नव्हता. मग एकदा योग असा आला की त्याचे वडील बाहेर जाणार होते, बाहेरगावी, आणि जाणार म्हणून त्यांनी सांगितलं की बाळा रे, मी काही दिवस बाहेर जाणार आहे, आतापर्यंत घरातली देवपूजा काही कधी खंडित झाली नाही, त्यामुळे तू ती खंडित करू नको. तू ह्यापुढे देवपूजा थोडे दिवस कर, मी बाहेरून परत आलो ना की काय करेन, माझं नित्य नियमाचं काम मी करेन. ही नैमित्तिक पूजा आहे, ती कधीही खंड पाहू देऊ नको. असं सांगितल्याच्या नंतर त्या बाळाने त्याच्या वडिलांसमोर मांडू लावली. आतापर्यंत वडिलांनी कधीही मला कुठलं काम दिलं नव्हतं, आता पहिल्यांदाच देत आहेत, नाहीतरी कसं म्हणावं. म्हणून बाळाने मान्य केलं आणि वडिलांना सांगितलं की बाबा तुम्ही जा, मी करतो. आता करतो म्हटल्याच्या नंतर वडील त्यांच्या कामाला निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी आईने बाळाला उठवलं, बाळा देवपूजा करायची, काल वडिलांना सांगितलं होतंस की मी करतो म्हणून, मग आता उठ. रोज बाळा 9 वाजता उठणारा त्या दिवशी 6 वाजता उठला. बरं 6 वाजता उठला, आंघोळ वगैरे आटोपली आणि आटोपल्याच्या नंतर देवघरात येऊन बसला. त्याने पाहिले बापरे एवढे देव, मी तर पहिल्यांदाच पाहतो. असं बाळाने मनातल्या मनात म्हटल्याच्या नंतर सुरुवात नेमकी करायची कुठं बाळाला माहिती. बाळा आवाज देतो आईला, अगं आई करायचंय तरी नेमकं काय. आई म्हणते बाळा ते देव सगळे खाली काढ, त्यांना एकेकांना आंघोळ घाल, त्याच्यानंतर त्यांना गंध लाव, त्यांना धूप आरती कर, त्याच्यानंतर पूजा वगैरे त्यांची कर, नैवेद्य दाखव, मग झालं. तुला वाटलंच तर थोडस वाचन कर ग्रंथांचं, असं आईने सांगितलं. सांगितल्याच्या नंतर बाळाने एक देवाला काढून धुवायला सुरुवात केली. रोज 10 वाजता जाणारा कामाला बाळा, त्या दिवशी मात्र त्याला 12च वाजले देवघरात. त्याला 12 वाजले, वेळ कसा गेला त्याला समजलं नाही. बाहेर येतो बघतो तर काही दुपार झाली. बाळाने विचार केला, जर आज एवढा वेळ गेलाय आणि मी रोज रोज जर एवढा वेळ देवघरात लावला तर मालक मला कामावर ना काढून टाकल, मालक मला कामावर काय ठेवणार नाही, असा विचार बाळाने केला. आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी लवकर आटोपण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे, असं त्या दिवशी कशीबशीने देवपूजा केली आणि दुसऱ्या दिवशी देवघरात जाऊन पोहोचला. पोहोचल्याच्या नंतर बाळाने युक्ती केली. युक्ती अशी होती की ते सगळे देव जे होते ते एका टोपल्यामध्ये त्या बाळाने भरले. आणि टोपल्यामध्ये भरल्याच्या नंतर आपल्याकडे परसावण असतं घराच्या मागची बाजू. आता शिल्लक बहुतेक घरामध्ये जेमतेम नाहीच बघायला भेटत, पण घराच्या मागच्या बाजूला मोठं परसावण पूर्वीच्या काळी असायचं, त्यामध्ये विहीर असायची, मोठमोठी झाडं असायची. अशा पद्धतीने त्या बाळाच्या घराच्या पाठीमागे ही विहीर होती. त्या बाळाने ते संपूर्ण देव त्या टोपल्यामध्ये भरले. त्या विहिरीच्या जवळ आला आणि म्हणाला की एवढे एक देव धुण्यापेक्षा जर सगळेच देव विहिरीतना मी बाहेर काढले तर सगळ्या देवांना एकसाथ आंघोळ होईल. अशा हिशोबाने त्या बाळाने ते जे टोपलं होतं त्याला दोरी बांधली आणि त्या विहिरीमध्ये सोडलं. आता त्या विहिरीमध्ये सोडल्याच्या नंतर बाळाने ती जी रस्सी होती ती 1-2 वेळा वर खाली केली आणि त्यानंतर ते देव बाहेर काढले. आता बाहेर काढल्याच्या नंतर त्याने पाहिलं की सगळ्या देवांना आंघोळ घालून झालेली आहे. देवघरात आणले आणि एक देवाला मांडायला पटापट सुरुवात केली. आणि सुरुवात केल्याच्या नंतर बाळाच्या लक्षात आलं की एक देव त्यातला कमी झाले. आता एक देव त्यातला कमी झालाय. बाळाने विचार केला की बरोबर आपल्या कालच्या पूजेला कंटाळून देवाने विहिरीमध्ये उडी टाकली. आपल्या कालच्या पूजेला कंटाळून देवाने विहिरीमध्ये उडी टाकली.
आता देवांमधला एक देव कमी झालाय. जर आपल्या घरामधला एखादा माणूस कमी होतं म्हणजे आता विहिरीत उडी टाकली म्हणजे काय केलं, देवाने आत्महत्या केली. आता आपल्यामधलं एखादा माणूस मरण पावलं घरामधलं, तर आपण काय करतो, सुतक पाळतो ना 12 दिवसाचं. बाळाने विचार केला, आता देवातला एक देव गेला म्हणजे काय झालं, देवाला सुतक आलं. आता देवाला सुतक आलं म्हणजे देवाला आपण हात लावून चालणार, देवाला आनंदच झाला, बाळाला आनंदच झाला. बरं झालं, देवपूजेपासून तरी सुटका झाली. कसं बस देवाने त्या बाळाने संपूर्ण देव त्या ठिकाणी लावले, त्यांना नमस्कार केला, म्हणलं आता 12 दिवस तुम्हाला हात लावणार, तुम्ही तुमचं बघून घ्या. बाळाने असं ठरवलं, आता मी काय तुम्हाला हात लावणार नाही. बाळा बाहेर निघून आला, आईला म्हणाला, आई 12 दिवस देवघरात काय जाऊ नकोस. तरी पण आईची आपली कुणकुण चालूच होती की बाबा कशामुळे झालं, काय झालं. मग त्याच्यापासून वाचण्यासाठी बाळाने उपाय केला. बाळा काय म्हणला की बाबा काही दिवस मी काय करतो, आई अशी बडबड करत राहणार, देव कुठं गेला म्हणून मला बोलत राहणार. मग मी काय करतो, सासरवाडीलाच निघून जातो. मग बाळा त्याच्या सासरवाडीला निघून गेला. आता योग असा होता की त्याच्या बाबांसोबत त्याचे सासरेही बाहेर गेले होते. 2 जण बाहेर गेले होते. सासूबाई अशाच ओरंड्यात बसल्या होत्या. सासूबाईंनी लांबनच जावई पाहिला. जावई बापू बरं झालं आला, ती या 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 का, अहो हे गेल्यापासून देवावरती पाणी नाही. जरा आलाच आहात तर 4-5 दिवस राहा आणि देवपूजा करूनच जा. हा वैतागलेला, तिथं देवपूजा कशी तरी सोडून आलो आणि इथं पण मला तेच करायला होते. तो म्हणाला, कसा बसा 1 दिवस नाईलाजाने तिथं काढला आणि मनाला माझ्या वाटण्याला ही काही देवपूजा जाणार नाही, मी आता काही इथं राहत नाही, मी काय करतो, जाऊन जीवच देतो. असं त्या बाळाने निश्चय केला. जाऊन आता जगण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण की माझ्या वाट्याला काही येते नसती देवपूजा. असं बाळ वैतागलं आणि गेला एका बांधाच्या कडेला, समुद्र जिथं पाणी होतं तलावाच्या काठाला गेला आणि गेल्याच्या नंतर जीव देण्याचा त्यानं प्रयत्न करायला त्या हेतूने त्या ठिकाणी तो गेला. गेल्याच्या नंतर त्या तलावाच्याच बाजूला तो एक शेतकरी सावकार त्या ठिकाणी उभा होता. त्याने पाहिलं की आपल्या तलावामध्ये कोणीतरी मनुष्य जीव देण्यासाठी येतोय बरं. मग त्यानं काय केलं, ए बाबा थांब थांब थांब, काय करतोयस. तो सावकार म्हणतो, अरे नेमकं करतोयस तरी काय. महाराज काही नाही हो, जीव द्यायला आलो, कंटाळा आलाय मला, आयुष्याचा कंटाळा आलाय देवपूजेमुळं, आयुष्याचा कंटाळा आलाय, आता मला जगण्यामध्ये काही रस वाटत नाही. अरे बाबा तुला नेमकं झालं तरी काय, काय विचारू नका महाराज. बरं ठीक आहे बाबा, नाही विचारत, तू जीव देऊ नकोस, एक काम कर, काय कर, तू माझ्याकडे येऊन राहा, तुला कंटाळा आलाय ना, तू माझ्याकडे येऊन राहा. माझ्याकडे सुंदर असं माझं घर आहे, त्या घरामध्ये मी तुला राहायला जागा देतो, 2 टाइम जेवायला देतो, शिवाय घालायला कपडेही देतो, त्यातल्या त्यात तुला पगारही देतो. अजून काय पाहिजे तुला, तू माझ्याकडे येऊन राहा, तुला मी जास्त काहीच काम सांगणार नाही, फक्त तुला देवपूजा करायला. बाळू म्हणाला, आतापर्यंत त्यालाच वैतागून आलो आणि आता हिथं आल्यावर पण मला देवपूजाच करायला सांगताय. बाळ म्हणाला, महाराज माफ करा, पण हे आत्ता भेटले परत भेटू. नाईलाजाने तो महाराज, तो मुलगा हा तुकाराम महाराजांच्या ठिकाणी गेला आणि गेल्याच्या नंतर महाराजांना आपले दुःख सांगितले. दुःख सांगितल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना म्हणतो की महाराज मला ह्याच्यावरती काहीतरी उपाय द्यावं, कारण की देवपूजा करायला बसल्याच्या नंतर माझं मन आहे ना जे स्थिर होत नाही, ते लागत नाही, त्यामुळे देवपूजेचा काय अर्थ. जर आपलं मनच त्या ठिकाणी नसेल, आता आपण या ठिकाणी बसलेलो आहोत पण आपलं मन इथं आहे का, नाही म्हणत. या मनाला सांगा इथं ये, जो कुठं गेलेला असेल ना की बाबा ही आता ताई 2 तास आपल्याला काय सांगणार आहे, ते शांत चित्ताने आहे असं त्या मनाला सांगा आणि त्या मनाला जागेवरती आणा. कारण की आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. आधी आपल्याला मन आपल्या हातामध्ये घेणं गरजेचं आहे. म्हणून तो मुलगा महाराजांना सांगू लागला की महाराज माझं हे मन काय ते स्थिर नाहीये, त्यामुळे माझं लक्ष हे देवपूजेमध्ये लागत नाही, त्यामुळे या गोष्टींचा मला रस वाटत नाही, मग मी भगवंताची प्राप्ती कशा पद्धतीने करून घेऊ. त्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात की बाबा रे तुझं मन या ठिकाणी लागत नाही ना, मग एक काम कर,
तू काय कर, मी तुला काही उपाय सांगतो, ते उपाय तू कर. हे अभंगाचं प्रथम चरण. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. महाराज म्हणतात बाबा रे, तुला साधा सरळ सोपा उपाय सांगतो. जर तू हे केलंस ना तर निश्चितच तुला भगवंताची प्राप्ती होईल किंवा तुझ्या हातात तुझ्याकडून निश्चितच भगवंताची भक्ती घडली जाईल. मग उपाय नेमके कोणते कोणते? तर स्वामी काज. स्वामी काज याचा अर्थ असा होतो की स्वामी काज म्हणजे स्वामीचं काम. जो काही आपला मालक आहे ना, स्वामी म्हणजे मालक, मग त्या मालकाचं काम करणं ही आपली काय भक्ती आहे. ज्याच्या हाताखाली आपण काम करतो, ज्याच्याकडे आपण काम करतो, त्याचं काम हे मनापासून करावं, ही काय आहे स्वामीची भक्ती. मग साधू संत सांगतात, जो अन्न देतो उदरासी विठ्ठल जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, मग ज्याने घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे. महाराज सांगतात, ज्याने उदरासाठी अन्न दिलं, ज्याच्यासाठी आपण आपलं शरीर त्या ठिकाणी काम करण्यामध्ये घालवतो आहे, मग अशाने आपल्या पोटासाठी अन्न दिला, असं आपल्यासाठी पैसे देतो आहे, मग त्या पैशाची आपल्याला काय पाहिजे, किंमत पाहिजे. त्या मालकाकडे काम करत असताना आपण निस्वार्थपणे किंवा कोणत्याही मनामध्ये कपट न ठेवून त्याच्याकडे काम केलं पाहिजे. ही झाली स्वामीची भक्ती. अहो, मग ज्या भगवंताने आपल्याला हे शरीर दिले आहे, मग जेने घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे. ज्याने हे शरीर दिले ना, हा भगवंत पण कुणाचा, जगाचा मालक आहे. या संपूर्ण जगताचा मालक म्हणजे काय, तो भगवंत आहे. मग ज्याच्याकडे काम करतो, ज्याच्याकडे काम करून आपण मोबदला घेतो ना, मग त्या पद्धतीने त्याच्याकडे निस्वार्थ भावनेने काम करावं. त्या पद्धतीने हा जगाचा मालक जो भगवान परमात्मा आहे, हे संपूर्ण सृष्टी जो चालवतो आहे, त्याच्याकडे आपण त्याच्या हाताची काय आहोत, खेळणेच आहोत. एका प्रकारे भगवंताला पडलेले हे स्वप्न आहोत, ही त्याचीच रूप आहे. पण त्याच्या हाताखाली काम करत असताना आपण कसं निस्वार्थपणे त्याच्या हाताखाली नेमकं काम काय करायचंय, तर त्याची भक्ती ही करत असताना निस्वार्थपणे आपण त्याची भक्ती करायची. मग पहिलं म्हणजे स्वामी काज, दुसरं म्हणजे गुरुभक्ती. आपल्या गुरुची आपण काय करायची आहे, भक्ती करायची. ही दुसरं त्या ठिकाणी भक्ती ही तुकाराम महाराज सांगतात की गुरुची जर तुम्ही भक्ती केली ना, तर हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. जर गुरूंची तुम्ही भक्ती केली, बघा प्रत्येक अवतारामध्ये भगवंत ज्या वेळेस अवतार घेतो त्या वेळेस भगवंताने काय केलंय,
केलेलं आहे. प्रत्येक अवतारामध्ये भगवंताने गुरु केलेला आहे. त्यामुळे त्या गुरूंची आपण काय करायची, भक्ती करायची. त्यामुळे हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुसरा. तिसरं आहे, पहिलं म्हणजे स्वामी काच गुरुभक्ती आणि तिसरं म्हणजे पतीची सेवा. पतीची सेवा करणं याचा अर्थ असा नाही होत की पतीचे दिवसभर रात्र पाय दाबणं, असा अर्थ होत नाही. पतीची सेवा करणं याचा अर्थ असा होतो की पतीच्या कार्यामध्ये आपणही तेवढं सहकार्य केलं पाहिजे. कारण की लग्न होऊन आपल्याला काय म्हटलं जातं, अर्धांगिनी, अर्ध्या इष्टची मालकी. बरोबर ना, बरोबर ना. हक्क कोण जास्त दाखवतो, बायकोच ना. पण ती बायको पतीच्या सेवेमध्ये तेवढीच काय झाली पाहिजे, अर्पण झाली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात तिसरं म्हणजे काय, पतीची सेवा. पतीची सेवा अशा पद्धतीने केली पाहिजे की पतीलाही त्याच्या सेवेचं ओझं वाटलं नाही पाहिजे. नाही तर बायका करून दाखवतात आणि त्यावर बोलूनही दाखवतात, तुमच्यासाठी बघा एवढं केलं मी. बरोबर ना. मग अशा पद्धतीने जर पतीची सेवा करायला गेलात तर ती पावलच असं सांगता येत नाही. वाचस्पृती नावाचे एक मोठे ग्रंथलेखककार होते आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं भामिनी. आता एकदा योग असा आला की ते गणित शास्त्रामध्ये ग्रंथ लिहायला बसले. नुकतंच लग्न नवीन झालं होतं आणि झाल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की आता बायको आलीच आहे, घर वगैरे ते थोडंफार सांभाळेल, आपण आपलं कार्य करायला हरकत नाही. त्यामुळं कार्य त्यांनी सुरू केलं. ह्या गणित या विषयावरती त्याने ग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्याच्या नंतर जवळजवळ 36 वर्ष त्या ग्रंथ लिहिण्यामध्ये त्यांना गेली. 36 वर्ष गेल्याच्या नंतर जवळजवळ ग्रंथ पूर्ण झाला आणि त्या ग्रंथाला नाव नेमकं द्यायचं तरी काय असा त्यांनी मनामध्ये विचार आणला. आता विचार आणल्याच्या नंतर त्यांनी ग्रंथ पालटला आणि पालटला असताना त्या हवेमुळं त्या ठिकाणी दिवा विझला. आता दिवा विझल्यामुळे त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली आणि तिने दिवा लावून दिला. दिवा लावून दिला त्यावेळेस वाचस्पृती या महात्म्यांचं लक्ष त्यांच्या त्या पत्नीकडे गेलं. त्या पत्नीला ते प्रश्न विचारतात, बाई कोण ग तू? म्हणजे गेली 36 वर्ष त्या ग्रंथामध्ये एवढे मग्न झाले की त्यांना आपली पत्नी ही ओळखू येत. त्यावेळेस त्या पत्नीला विचारतात, बाई कोण ग तू? त्यावेळेस भामिनी म्हणते की गेली 36 वर्षापूर्वी आपलं लग्न झालं होतं, तुमची पत्नी म्हणून या घरामध्ये मी आले आणि दिवस रात्र तुमची या ठिकाणी काय करते, मी सेवा करते. त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास त्या ठिकाणी तिने दिला नाही. त्यामुळे आपल्या पत्नीची सेवा त्यांना एवढी आवडली की त्या ठिकाणी त्यांनी त्या ग्रंथाला नाव आपल्या पत्नीचं दिलं. भामिनी या नावाचा ग्रंथ आज खूप प्रसिद्ध आहे. सांगायचा भाग एवढा की पतीची सेवा करणं याचा अर्थ की पतीचे दिवस रात्र पाय दाबत बसणं असा नाही, तर त्यांच्या कार्यामध्ये तेवढ्या पद्धतीने आपलाही सहभाग असावा. मग तिसरी म्हणजे पतीची सेवा आणि चौथं म्हणजे पित्याचं वचन. चौथं भगवंताची जर भक्ती या ठिकाणी होत असेल ना तर ते पित्याच्या वचनामध्ये आहे. आता बघा, ज्यावेळेस प्रभू श्रीरामांनी वनवासाला जाण्याचा निश्चय केला त्यावेळेस ते कोणाला वचन दिलं होतं? पित्याला. पित्याला त्यांनी वचन दिलं. पित्यांचा जो वचनाचा बोल होता तो खाली पडू दिला नाही. त्यामुळे त्या वचनाखातर प्रभू श्रीराम कुठे गेले? 14 वर्ष वनवासाला गेले. मग हे कुणी भगवंतही, प्रत्यक्ष भगवंतही पित्याचा काय करतात? मान ठेवतात आणि त्यांचं वचन मोडत नाही. मग हे साधे सरळ सोपे उपाय या ठिकाणी महाराज सांगतात. स्वामी काज गुरु भक्ती, वचन सेवा पती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. साधे सरळ सोपे उपाय आहेत. हे जर तू केलेस ना तर भगवंताची निश्चितच तुला प्राप्ती होईल आणि तुला काय होईल, ह्या मार्गातून तुला भगवंताची भक्ती घडेल. साधे सरळ सोपं मार्ग, स्वामी काच गुरुची भक्ती, पित्याचे वचन आणि पतीची सेवा. बरं, ह्या पोराला अजूनही काय ते मान्य? महाराज, तो मालक माझ्या नावाने दिवस रात्र आकांत करत असतो, कसं काय बरं मी त्याचं ऐकणार? दुसरं म्हणजे
आता पतीची सेवा म्हणजे मी करणार नाही तर माझी पत्नी करेल. तिसरं म्हणजे मी अजून गुरु केलेले नाही, त्यामुळे गुरूंचं वचन मी कशा पद्धतीने पाळू. आणि माझे वडिलांचा मी कसा अवमान केला हे आता पूजेवरनच आपण ओळखून घ्या. त्यामुळं हे चारही मार्ग माझ्यासाठी थोडे खडतर आहेत, अवघड आहेत. अजून जर कोणते सोपे मार्ग असतील ना तर महाराज विचारतात त्या अभंगाच्या तिसऱ्याच्या. सत्य बोले मुख, सत्य बोले मुख, सत्य बोले मुख, सत्य बोले मुख, अनेकांचे दुःखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. महाराज म्हणतात बाबा रे, तुला जर ते अवघड वाटत असेल ना तर तुला अजून काहीतरी उपाय सांगतो. काय कर, सत्य बोलावे मुखे. तू फक्त मुखाने काय कर, सत्य बोल. जर तू सतत सत्य बोलत राहिलात ना तर हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. तुला दुसऱ्या अनुभवाची गरज नाही. आणि हे अनुभव सांगणारे कोण येतो, तुकाराम महाराज. कारण की अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. त्यांना प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. आणि तुकाराम महाराज तो अनुभव तुम्हाला आम्हाला सांगतात. महाराज सांगतात एकच काम कर, तू काय कर, सत्य बोलावे मुखे दुखवे अनेकांचे दुःखे. तू मुखाने सत्य बोल. आता सत्य, मुखाने सत्य बोलायचे, पण साधू संत हेही सांगतात की प्रिय बोलायचे. सत्यम वाचा प्रियम वाचा. सत्यही बोलायचे आणि प्रियही बोलायचे. कारण की दुखवे अनेकांचे दुःखे. आता चांगलं बोललं तर दुःख नाही होणार, बरोबर ना. पण सत्य, जर सत्य बोललं तर दुःख हे होणारच ना. कारण की सत्य कसं असतं, कटू असतं. सत्य नेहमी कटूच असतं. मग आता सत्यही बोलायचंय आणि एखाद्याला दुःखही नाही झालं पाहिजे. दोन्ही अर्थाने तुकाराम महाराज म्हणतात, सत्य बोलावे मुखे आणि दुखवे अनेकांचे दुःखे. एखाद्याला दुःख होईल असं काही बोलू नकोस, पण सत्यही बोल.
एकदा राजाकडे प्रसंग आला की राजाने सांगितलं त्याचा अतिशय प्रिय पोपट जर हा मरण पावला आणि ह्याची जी बातमी आहे ती माझ्या कानावरतीच कुणी घातली तर त्याला फाशीची शिक्षा होणार, असं त्या राजाने अख्ख्या महालामध्ये सांगितलं. आता योगायोगाने तो पोपट मरण पावला. मग आता ही बातमी राजापर्यंत पोहोचवायची तरी कशी? बातमी खरी आहे पण राजापर्यंत पोहोचवायची कशी? त्यावेळेस प्रधानाने डोकं लावलं. प्रधानाने राजाकडे आला आणि राजाला सांगितलं, महाराज अहो तुमचा पोपट आहे ना तो अजिबात हालचाल करत नाही, तो अजिबात हालचाल करत नाही, तो उलटा पडलेला आहे, त्याचे डोळेही पांढरे पडलेले आहेत आणि त्याचं शरीरही थोडंफार गार लागते. महाराजाला समजून गेलं की तो मरण पावलेला आहे. मग महाराज त्या प्रधानाला म्हणतो, एवढं फिरून फिरून कशाला सांगताय, सरळ सांगा ना तो मरण पावलाय, ते तुम्हीच सांगा. म्हणजे या ठिकाणी सत्यही आहे आणि एखाद्याला दुःखही होत नाही. त्या पद्धतीने मालक हा चौकामध्ये बसलेला आहे आणि तिकडनं नोकर धावत धावत येतोय, महाराज अहो मालक मालक तुमचा तो जो बंगला आहे ना त्याला आग लागलेली आहे. आता ही घटना सत्य आहे पण मालक म्हणाल का जा रे बाबा 1 किलो पेढे घर आणि गावभर वाट, नाही ना, याच्याने मालकाला दुःख झालेलं आहे. मग सत्यही बोलायचंय आणि एखाद्याला दुःखही होईल अशा पद्धतीने बोलू. दुखवे आणि कांचे दुःखे, एखाद्याबद्दल मनामध्ये अहित पण चिंतू नाही, एखाद्याला दुःख होईल किंवा एखाद्याला वाईट वाटेल अशा पद्धतीने बोलू नाही. एकदा प्रसंग असा होता की एका माणसाच्या घरी पैशाची चणचण होती आणि चणचणीमुळे त्याने आपल्या गावातील जे सावकारी व्यक्तिमत्व होतं त्याच्याकडे पैसे घ्यायला त्याला पाठवलं. सगळ्यात लहान मुलगा त्या ठिकाणी पैसे आणायला गेला आणि गेल्याच्या नंतर तो मुलगा त्या मालकाच्या घरी आला. आता पूर्वीच्या काळीची घरं होती माडीची सुंदर अशी घरं, त्यामुळे तो मालक वरती बसलेला होता. सगळे व्यवहार त्या घरातून तो पाहायचा आणि त्या ठिकाणी तो त्या सावकाराला भेटण्याकरिता गेला आणि गेल्याच्या नंतर त्याला म्हणतो, महाराज माझ्या वडिलांनी तुमच्याकडे आहेत ना काही पैसे आणण्यासाठी मला पाठवलेलं आहे, तुम्ही ते पैसे मला द्या. असं मुलाने सांगितल्याच्या नंतर आता त्या मुलाने गप्प बसावं की नाही. त्या ठिकाणी तो मुलगा हसला. आता आपल्या समोर जर कोणीतरी बोलत असेल आणि अचानक कोणीतरी हसेल तर आपल्याला प्रश्न पडेल ना, नेमकं झालं तरी काय. तसं त्या मालकाला प्रश्न पडला, बाळा म्हणतो तू हसलास तरी काय रे, नेमकं झालं तरी काय, माझं चुकलं का काही किंवा इथं काही घडलं का किंवा तुला काही आठवलं का की तू हसलास. त्यावेळेस न राहता आता कुठं काय बोलायचं काही न कळत नाही. त्याचा हा दृष्टांत, त्याला काय बोलावं कळलं नाही. पैसे घ्यायला गेला होता ग, पैसे घ्यायचे नाही यायचं ना. त्या ठिकाणी तो बोलला. काय बोलला त्यानं सांगितलं, त्यानं हसण्यामागचं कारण सांगितलं. तो म्हणाला, महाराज अहो मी तुमच्या घरामध्ये जी माडी चालून आलो ना, मग मी पाहिलं की तुमची माडीचा जो जिना आहे ना तो फार बारीक आहे हो, आणि तुमच्याकडे पाहिलं ना तर तुम्ही अशी. मग मला अशा माझ्या मनात प्रश्न आला की तुम्ही नेमके येता जाता तरी कशी, आणि यदा कदाचित जर तुम्ही इथं मरण पावलं कुठं माडीवरती तर तुम्हाला न्यायचं तरी कसं. आता हा त्याच्या मनामध्ये मुळात प्रश्न यायलाच नव्हता पाहिजे पण तो आला, कारण की मन कसं आहे, चंचल आहे, कधी काय उद्भवेल सांगता येत नाही. त्याच्या मनामध्ये प्रश्न आला आणि त्यांना बोलून दाखवण्याची गरज होती का, कुठं काय बोलावं कळत नाही. त्या ठिकाणी मालकाला सांगितलं, त्या ठिकाणी त्या सावकाराला सांगितलं. सावकाराला राग आला. तो म्हणाला, हे शिकवलं का तुझ्या वडिलांनी, अशा पद्धतीने बोलतात का, जा तुला पैसेच देत नाही, थांब तुझ्या बापाला येऊ दे. आणि त्याला काय केलं, माडीचा जो घर होता, एक रूम होता ना, त्याच्यामध्ये बांधून ठेवलं. बराच वेळा झाला भाऊ आपला येत नाही, आपला मुलगा येत नाही, त्यामुळे आई वडील काय झाले, चिंतेत पडले आणि त्यांच्या दुसऱ्या मुलाला त्या ठिकाणी त्याचा शोध घेण्यासाठी पाठवला. तर दुसरा भाऊ त्या सावकाराच्या घरामध्ये येतो आणि म्हणतो, महाराज अहो माझा लहान भाऊ या ठिकाणी आला होता, काही पैशांची मागणी करता वडिलांनी त्याला इथं पाठवलं होतं, तो आला होता का हो. सावकाराने चिडलेला होता. तो म्हणतो, महाराज तुझा बारका भाऊ आला होता पण त्याला काही बोलण्याची अदब
कशा पद्धतीने बोलतोय तो? मला नेमका माझा भाऊ बोलला तरी काय? तो म्हणतो की जर मी मेलो तर ह्या माडीवरनं मला खाली न्यायचं कसं? काय गरज आहे त्याला अशा पद्धतीने बोलायची? त्यावेळेस आता दुसरा म्हणजे याचाच भाऊ, ह्याच्याच संगतीत वाढलेला. दुसरा म्हणतो महाराज त्याला कुठं काय कळतंय, त्याला कुठं काय कळतंय ना, एवढं काय, तुम्ही जर मेलातच ना तर तुमचे हातपाय तोडून नेऊ की. म्हणजे ह्यालाही कुठं काय बोलायचं कळत. बराच वेळ झाला दुसरा भाऊ पण येत नाही. आई वडिलांना तीही चिंता लागली. त्यांच्या मोठ्या भावाला पाठवण्याचा निर्णय झाला. मोठा भाऊ त्या ठिकाणी आला आणि आल्याच्या नंतर सावकाराला म्हणतो, महाराज माझे 2 भाऊ या ठिकाणी आले होते पैसे मागण्याकरता, पण घरी परतले नाहीत, गेलेत तरी कुठं? सावकार म्हणतो, महाराज तुमचे दोन्ही भाऊ काय बोलण्याची त्यांना पद्धत नाही. आल्यापासून नुसते माझ्या मरणाच्या पाठी लागले. एक म्हणतो मेला तर न्यायचा कसा, दुसरा म्हणतो तोडून नेऊ, काय त्यांना कळतं का नाही? आता हाही तिसरा त्यांचाच भाऊ. हा म्हणतो, महाराज त्या दोघांना काही कळत नाही हो, एवढे तरी कष्ट कशाला घ्यायचे, सरळ सरळ माडीच पेटून टाकू ना आपण. कुठं काही बोलायचं कळत नाही. मग त्याला पैसे भेटले असतील का हो? त्यामुळं बोलणं ही एखाद्याला दुःख होईल ना, अशा पद्धतीने बोलू नाही. सत्य बोलावे मुखे, दुःखे अनेकांचे दुःखे, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. त्या पद्धतीने महाराज म्हणतात एखाद्याला दुःख होईल असं बोलूही नये आणि एखाद्याला दुःख होण्यासाठी आपण प्रयत्नही करू नये. एखाद्याला जर आपल्या वागण्यामुळे जर दुःख होत असेल ना तर तसे आपण प्रयत्नही करू नये. दोघी सख्या मैत्रिणी बाजारात जात होत्या आणि जात असताना एकीच्या दोघींकडे 2 गाढव होते आणि एकीच्या गाढवावरती काय बांधले होते, मडके बांधले होते आणि दुसरीच्या गाढवामध्ये मागं त्या पाटणीवरती बांधलेली होती ती मेथीची भाजी. आता दोघी जणी बाजाराला निघाल्या. बाजाराला निघायच्या नंतर जिच्या पाटणीवरती मेथीची भाजी बांधली होती ना तिच्या बाजूनी ही मडकेवाली चालत होती आणि जिच्या बाजूला मडके बांधले होते तिच्या बाजूनी मेथीवाली चालत होती. आता चालत असताना जी मेथीची भाजी होती ती तो गाढव मागं वळून वळून खात होता. आता खात असताना त्या गाढवाने ती मेथीची भाजी खातोय हे त्या मडकेवालीने पाहिलं, पण ती काही बोलली. तिने मनामध्ये काय विचार केला, होऊ दे हिचं वाटतं होऊ दे, हिलाच पैसे कमी भेटतील ना, माझा तर धंदा होईल. म्हणजे एखाद्याबद्दल काय मनामध्ये चुकीचं चिंतलं, वाईट चिंतलं, त्याला दुःख होईल याच्यामध्ये हिने आनंद मानला. योग असा आला की त्या दोघी, तिला असं समजलं नाही की दोन्हीही गाढवं एकमेकांना बांधलेली गेली होती. एकमेकांनी ती दोरीने बांधले असल्यामुळं हिचं जे मेथीच्या भाजीचं वजन जे कमी झालं आणि जे हिची मडकी या ठिकाणी पडली, हिची तरी अर्धी निम्मी मेथीची भाजी शिल्लक राहिली, पण हिचं एक खापर पण शिल्लक राहिलं. हिला तरी अर्धी निम्मे पैसे भेटले पण हिला 1 रुपया पण भेटला नाही. सत्य बोलावे मुखे, दुःखे अनेकांचे दुःखे, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. तुकाराम महाराज म्हणतात की जर ह्या पद्धतीने तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घेतली तर काय होईल, तुम्हाला भगवंताची नक्कीच भक्ती या ठिकाणी आपल्याला घडणार आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात जर हे सगळं करत असताना काय करायचंय, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सत्य बोलावे मुखे, दुःखे अनेकांचे दुःखे, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. हे सगळं करत असताना तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याला निश्चय करणं गरजेचं आहे. हे अभंगाचं 4थं चरण.
तुका म्हणे हेची फळ. जर तुम्ही या सर्व गोष्टींचा जर निश्चय केला ना तर अर्थातच तुम्हाला फलप्राप्ती होईल. काय फलप्राप्ती होईल तर ती तुकाराम महाराज भजनाद्वारे सांगतात. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा सत्य बोलावे मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. तुकाराम महाराज म्हणतात बाबा रे फक्त तू निश्चय कर. कारण की काहींचं कसं असतं 2 दिवस करतात आणि तिसऱ्या दिवशीपासून हाय त्याच्यावरती पहिले पाडे 55.
आहे त्या मार्गावरती पुन्हा येतात. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात काय कर, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. महाराज म्हणतात नित्य नेमाने तू जे काही करशील, जे भगवंताला सुखकारक असेल, भगवंताची प्राप्ती करून घेणार असेल, हे तू नित्य नियमाने कर. त्याचा तू निश्चय कर. निश्चयाचे फळ तुका म्हणे हेची फळ, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. साधा सरळ सोपा अभंग आहे. अभंगामध्ये फार असं काही वेगळं सांगण्याची गरजच नाही, कारण की अभंग सहज बोलावा आणि सहज समजावा इतका सुंदर असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा असल्या कारणाने आज पूजेचं महत्त्व सांगावं या हेतूने आज हा अभंग निवडण्याचा योग आला. आणि त्या निमित्तानं आज पुन्हा एकदा, कारण की गेल्याही वर्षी सुंदर अशी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आला होता. आणि याही वर्षी तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या भेटीचा योग या ठिकाणी आला. त्यामुळे तुम्हा सर्वांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद. या ठिकाणी दत्ताराम कृष्णा वारणकर महाराजांच्या घरी पुन्हा एकदा भेटीचा योग, त्या पद्धतीने आमचे साधक बंधू या ठिकाणी आहेत. त्यातल्या त्यात आनंदाची बातमी म्हणजे त्यांची सुनवाई नुकतीच त्या ठिकाणी त्यांनी यावर्षी माळ घातलेली आहे आणि आज पहिल्यांदा विनेकरी म्हणून उभे राहतात. त्यामुळे सगळ्यांनी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात, कारण की आपल्या भागामध्ये म्हणजे स्त्रिया या माळकरी होण्याचं प्रमाण फार कमी आहे हो. त्यामुळे त्यांनी आज त्यांच्या जवळजवळ माहेरही तो वारसा आहे आणि आता सासरीही तो वारसा आहे आणि हा वारसा त्या ताई सतत पुढे चालू ठेवतील ही खात्री आम्हाला वाटते. आणि अशा पद्धतीने त्या कुटुंबाचा त्यांच्या अर्थातच या ठिकाणी उद्धार होणार आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा देत मला माझ्यासारख्या पामराला दिली त्याबद्दल तुम्हाही सर्वांचा मनपूर्वक आभार. वारणकर कुटुंबाचा या ठिकाणी आभार. या ठिकाणी जे सुंदर असे टाळकर विरुद्ध या ठिकाणी मला लाभले त्यांचंही मनपूर्वक आभार. विशेष म्हणजे तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आल्या सुरुवातीपासून दादानी पहिले टाळ घेतला. त्यांनी जसा टाळ सोडला तसा यांनी काय सोडला, महाराज काहीतरी कामानिमित्तानं आतमध्ये गेले पण तो बहुतेक चान्सच बघत होता की कधी मला टाळ भेटतो. पण सुंदर महाराजांच्या योगाने का होईना त्याला टाळ भेटला आणि सुंदर अशी त्यांनी या ठिकाणी सेवा केली. त्यामुळे अशी मुलं आपल्यामध्ये घडणं गरजेचं आहे. त्यामुळे खरंच खूप अभिमान आहे. एकदा त्याच्यासाठी पण छान टाळ्या होत जाऊ, कारण की भाग्यवंत घरी भजन कीर्तन ज्यांच्या घरी ही परंपरा लागली आहे ना, निश्चितच त्यांची मुलं ही पुढे जाऊन काहीतरी नाव हे नक्की कमवतात. आणि अशी मुलं घडणं हे आत्ता काळाची गरज आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती, जर आपल्याही घरामध्ये लहान मुलं असतील तर निदान आपली धर्मसंस्कृती काय आहे ना त्याच्याबद्दल का होईना त्याला थोडी माहिती देत चला. राम कसे होते, कृष्ण कसे होते, विठ्ठल कसा आहे याबद्दल त्याला काही ना काही थोडंसं गोष्टी रूपात का होईना त्याला त्यामध्ये आवड निर्माण होईल या पद्धतीने त्याच्या कानावरती ते घालत चला. त्याच्यामुळंच आपला हा धर्म टिकणार आहे. कारण की पुन्हा भगवंताचा अवतार कधी लवकर होईल ना आपल्यालाही सांगता येत नाही. त्यामुळे आता सध्याला आपणच आपल्या हातामध्ये ही धुरा घ्यायची, धर्मरक्षावया अवतार घेसी, कधी भगवंत अवतार घेईल त्याच्यावरती, पण तोपर्यंत आपण वाट बघायची नाही. त्यामुळे आतापासूनच आपल्या मुलांवरती ते संस्कार होतील ना अशा पद्धतीने तुम्हा सर्वांनी मार्गदर्शन करावं, म्हणजे तुम्ही सर्वांनी मार्गक्रमण करावं अशी इच्छा मनापासून व्यक्त करते. सर्वांचा पुन्हा या ठिकाणी धन्यवाद देते. आपले मृदुंगमणी असतील किंवा सुंदर अशी माईकची सिस्टीम या ठिकाणी आम्हाला लाभली आहे. कारण की जर माईकच चांगला नसेल, साऊंडच चांगला नसेल ना तर तुम्ही कितीही सुंदर गावं, तुम्ही कितीही सुंदर बोला, पण समोरच्याला रस लागत नाही. त्यामुळे सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. तुम्ही श्रोते सज्जन वर्ग खूप उत्साहाने या ठिकाणी सेवा ऐकली, त्यामुळे तुम्हाही सर्वांचा मनपूर्वक आभार. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली Bye-bye.
निश्चयाचे बळ 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 निश्चयाचे
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, देवी माते की जय, गणपति बाप्पा मंगल मूर्ति। हेलो।